नमस्कार. मनःपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये काही पदे भरायची आहेत समुपदेशक म्हणून. तर या पदाकरिता जाहिरात जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे नक्की ही सविस्तर जाहिरात? चला तर मग पाहूयात. आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध मुद्द्यावर समुपदेशन करणे कामी समुपदेशक पदे तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावरती 11 महिने कालावधीकरिता भरावायचे आहे. त्याबाबत तपशील खालीप्रमाणे. आता एकूण जी पदं आहेत ती 25 पदं आहेत. आपण ह्या तक्त्यामध्ये पाहू शकतो. पदनाम समुपदेशक, दरमहा एकत्रित मानधन 30,000 रुपये, एकूण पदे 25. आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती या रखान्यामध्ये नमूद केलेली आहे. तर याच्यामध्ये UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल किंवा समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार किंवा कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशनसह नियमित MSW मास्टर इन सोशल वर्क किंवा UGC मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मानसशास्त्र 6 युनिट, सामाजिक कार्य 6 युनिट मध्ये नियमित पदवी आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा. त्यानंतर किशोरवयीन मुलांसोबत काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव, शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव आणि प्रशिक्षण आणि कार्यशाळा. आणि याची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा असणार आहे 35 वर्षापर्यंत. आता याच्यामध्ये आरक्षणनिहाय पदांचा तपशील जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत. अनुसूचित जमाती 2, विमुक्त जाती अ1, भ ज ब 1, भ ज क 1, भ ज ड 1. त्यानंतर विशेष ई माव 5. त्यानंतर आ दु घ 2, SEBC 2, खुला 7 आणि अशा एकूण जे आहेत 25 जागाचं हे आरक्षणनिहाय तपशील आहे. अर्ज करण्यापूर्वी काही अटी आणि शर्ती आहेत त्या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते काय आहेत त्या आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1 नंबर, एकत्रित मानधनावर नेमलेल्या समुपदेशक यांची नेमणूक ही नेमणूक आदेशाच्या दिनांकापासून 11 महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त असेल. आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांचा राहील. त्यानंतर सदरचा कालावधी कोणतीही पूर्वसूचना न देता आपोआप संपुष्टात येईल. त्यामुळे अर्जदारास कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. तसेच नेमणुकीसंदर्भात न्यायालयात दाद मागणार नाही. नियुक्तीच्या वेळी सदरच्या नेमणुकीबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. तर याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ही पहिली जी अट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर ही आपण व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं काय आहे की ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास समुपदेशक यांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय सदर उमेदवाराची सेवा संपुष्टात आणण्यात येईल. या संबंधीचे सर्व अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत. तसेच पात्र उमेदवारांना नेमणूक देताना संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांचा राहील. त्यानंतर सदरची निवड ही समुपदेशक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष 2024-25 याकरिता व आवश्यकतेनुसार राहील. त्यानंतर 4 नंबर, निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधनाव्यतिरिक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयीसुविधा, हक्क व इतर आर्थिक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत. उदाहरणार्थ दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान इत्यादी. त्यानंतर 5 नंबर, अर्जदाराने अर्ज केला
अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज किंवा पात्रता धारण न करणारा, गैरवर्तन करताना दबाव तंत्राचा वापर करणारा आढळल्यास संबंधिताची उमेदवारी अथवा निवड रद्द करण्यात येईल. तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. त्यानंतर 6 नंबर, उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात समुपदेशक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज दिनांक 2/4/2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष जुना प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे वेळेत सादर करावा. पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. विहित मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही. अर्जदारांनी आपले अर्ज महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील, अन्यथा अर्ज बाद केले जातील. त्यानंतर उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता, पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, आरक्षण प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर 9 नंबर, अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज बाद करून अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जातील. अपात्र अर्ज कार्यालयात जमा करण्यात येतील. त्याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. शैक्षणिक अर्हतेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अनिवार्य लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षे संबंधित माहिती उमेदवारास मेलद्वारे अथवा दूरध्वनीद्वारे कळवण्यात येईल. त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास कौशल्य चाचणीस मुलाखतीस उपस्थित राहणे बंधनकारक असेल. संबंधित माहिती उमेदवारास मेलद्वारे अथवा दूरध्वनीद्वारे कळवण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीस येण्याकरता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. आणि शेवटची एक सूचना आहे की नियुक्तीच्या वेळेस उमेदवारास रक्कम ₹500 स्टॅम्प पेपरवरती नोटराइज्ड करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही, तसेच न्यायालयात दाद मागणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तर सदरची माहिती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावरती रद्द करण्याचा अंतिम निर्णय माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांचा राहील. आणि ही जाहिरात होती ती अतिरिक्त आयुक्त 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने जी आहे ती प्रकाशित करण्यात आली होती. आणि ही नुकतीच 16 मार्च 2024 रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आलेली होते. आता या संदर्भात काही सूचना होत्या, अटी शर्ती होत्या, त्यांचं आपण पालन करणं आवश्यक आहे. आता उमेदवारांसाठी जो काही अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा या ठिकाणी PDF स्वरूपात आपल्याला मिळेल. जेव्हा आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाऊ तर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जाहिरात आहे ती डाउनलोड करता येईल. आणि या जाहिरातीमध्येच त्यांनी उमेदवारांनी करायचा जो काही अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या भरून आपण घ्यायची आहे. तर आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपला जो काही विषय वगैरे आहे तो सर्व ह्याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेला आहे. फक्त संदर्भ दिनांक, टिंबटिंबामधील जाहिरात क्रमांक वगैरे जे असेल ते आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदाराचं पूर्ण नाव, अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, मेल ID, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात आणि त्यानंतर प्रवर्ग. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी बघा काही ड्राफ्ट केलेला आहे की मी खाली सही करणार प्रमाणित करतो की वर नमूद केलेला तपशील खरा व बरोबर असून त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतिसोबत जोडत आहे. तसेच वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास या माहितीच्या आधारे सदरची नियुक्ती तत्काळ रद्द होण्यास मी पात्र राहील. तसेच माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यास माझी कोणतीही तक्रार राहणार नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्जासोबत आपल्याला जे काही आपल्या प्रमाणपत्रांच्या ज्या प्रती आहेत प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड विशेष कार्यकारी अधिकारी किंवा आपण इतर कोणत्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करून घेतल्या असतील, प्रमाणित करून घेतल्या असतील तर
त्या आपल्याला या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदाराची सही, उमेदवाराचं नाव आणि अशा पद्धतीने हे आपल्याला सर्व या ठिकाणी माहिती भरून द्यायची आहे.